छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील वंदन करते, सर्व आदर्शांना वंदन करते आणि त्याचबरोबर रत्नसंभव विहारात उपस्थित असलेल्या सर्वच माझ्या धम्म बंधू भगिनींना सविनय जय भीम. जय भीम. आज खरंच इथं उभं राहिल्यानंतर खूप आनंद झाला, कारण अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये आपण सगळेजण इथं भेटतोय आणि आजचा दिवसही तितकाच महत्त्वपूर्ण आहे, कारण वैशाख पौर्णिमा ज्याला आपण बुद्ध जयंती सुद्धा म्हणतो. पण याच बुद्ध जयंतीचं थोडंसं महत्त्व जर आपल्याला अगोदर बघायचं असेल तर आजच्या या वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी अनेक घटना घडल्या. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला तितकंच महत्त्व आहे, पण त्यातल्या त्यात अजून वैशाख पौर्णिमेला जास्त महत्त्व आहे, कारण ती आपण बुद्ध जयंती म्हणून साजरी करतो. पण बुद्ध जयंतीला फक्त बुद्धांचा जन्मच झालाय का? फक्त तथागतांचा जन्म आहे का? अजिबात नाही. ह्याच बुद्ध पौर्णिमेला किंवा याच वैशाखी पौर्णिमेला अथक 6 वर्षांची कठोर साधना करून आजच्याच पौर्णिमेच्या रात्री त्यांना बुद्धित्व सुद्धा प्राप्त झालं, बोधी प्राप्त झाली. त्याचबरोबरीने आजच्याच वैशाखी पौर्णिमेला आपल्या तथागतांचं महापरिनिर्वाण देखील झालेलं आहे. याचबरोबरीने सिद्धार्थ गौतमाच्या पत्नी यशोधरा यांचा देखील जन्मदिवस म्हणजे आजची वैशाखी पौर्णिमा आहे. त्या निमित्ताने यशोधरा मातेला सुद्धा माझं विनम्र अभिवादन. याचबरोबरीने जेव्हा गृहत्याग केला आणि आपल्या आवडीच्या घोड्यासोबत जेव्हा तथागत निघाले, तो त्याचा घोडा म्हणजे कंठक, याचा सुद्धा जन्मदिवस आजचाच आहे. त्याचबरोबर आपला सेवक जो घेऊन गेले होते छंद, त्याचाही जन्मदिवस म्हणजे आजचीच वैशाखी पौर्णिमा आहे. कपिल वस्तूचा अमात्य, त्यांचा सुद्धा जन्मदिवस म्हणजे आजची वैशाख पौर्णिमा. म्हणजे खरोखर आपण सगळेजण किती भाग्यवान आहोत बघा, की ह्या अशा अतिशय महत्त्वाच्या दिवशी आज मला तुमच्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. आणि ही संधी देण्यासाठी आपल्या विहारांनी मला आमंत्रित केलं, म्हणून आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी सुरुवातीलाच आभार व्यक्त करते. कारण आपण अ आ ई सगळ्यांना माहितीच आहे ना, अ आ ई आपण म्हणतो, त्याला आपण वर्णमाला असं म्हणतो. पण या वर्णमालेमध्ये जेव्हा आपण सुसंवादातला सु मिसळतो, तेव्हा त्याच वर्णमालेची सुवर्णमाला तयार होते. आणि अशी सुवर्णमाला, सुसंवादाची सुवर्णमाला तुमच्या माझ्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून सुद्धा योग आला, तो म्हणजे आजच्या वैशाख पौर्णिमेचा. आणि म्हणूनच अशा या सर्व घटनांचा आढावा घेऊन मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना अनेक अनेक मंगल शुभकामना या दिवशी व्यक्त करते. खरं तर आपल्या घरात आपण बघितलं, आता इथं सगळेच बसलेले आहेत, आपण असं म्हणूया की आबालवृद्ध बसलेत, अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत प्रत्येक वयामधले, प्रत्येक वयाच्या टप्प्यामधले इथं उपासिका हजर आहेत. आज आपण घरातलं चित्र बघितलं तर असं ऐकायला मिळतं, माझा मुलगा आहे ना मोबाईल शिवाय राहतच नाही, त्याच्या हातात जर मोबाईल दिला नाही तर तो जेवण करत नाही. होतं ना असं? बरोबर. त्याच्या थोडंसं पुढं गेलं, त्याच मुलांनी वयाचा थोडा पुढचा टप्पा गाठला तर त्या मुलांना त्याच मोबाईलवरती गेम खेळायचे असतात. जोपर्यंत ते मोबाईलच्या गेम खेळणार नाहीत तोपर्यंत त्यांना चैन पडत नाही. आणि जर चुकून तुम्ही त्या मुलांच्या हातातला मोबाईल काढून घेतला, काय होतं बरं? हातपाय घासून रडायला लागतात म्हणण्यापेक्षा बोकाड पसरतात म्हणूया, इतक्या जोरजोरात ते रडतात. आणि अगदी त्याच्या पुढची पातळी जर गाठायची म्हटली तर ते रागाने काही ना काही वस्तू फेकायला सुद्धा सुरुवात करतात, ज्याला आपण अँझायटीमध्ये जाणं म्हणतो. हे सुद्धा बघायला मिळतं. त्याच्या पुढे जाऊन आणखी मुलं थोडी मोठी झाली
तर ते अभ्यासासाठी त्याचा वापर करतात, पण त्याचा इतका वापर करतात की आजकालची पिढी पुस्तकं घेऊन वाचायची असतात हेच विसरून गेलेले. पुस्तक जेव्हा आपण नवीन हातात धरतो तेव्हा त्या पानांचा येणारा सुगंध, हातामध्ये जेव्हा पुस्तक घेतो तेव्हा ते वाचनातला आनंद, ही मुलं कुठंतरी विसरत चालली आहेत. कारण आपण म्हणतो की मोबाईल म्हणजे खूप मोठा ज्ञानाचा खजिना आहे, तिथं आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी ऑन टिप्स ऑफ फिंगर, अगदी बोटाच्या एका टोकावरती सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. पण खरंच ते योग्य अजिबात नाही. कारण मुलांचा पुस्तकांपासूनचा संवाद हरवत चाललाय. आपल्याला बाबासाहेब नेहमी सांगायचे की जर तुम्ही आयुष्यात 2 रुपये कमवले तर 1 रुपयाची भाकरी घ्या, कारण ती तुमची भूक भागवेल, पण 1 रुपयाचं पुस्तक खरेदी करा, कारण ते तुम्हाला जगल्यानंतर कसं जगायचं हे शिकवतील. बरोबर ना? पण आजची पिढी ह्याच्यापासून कुठेतरी दुरावत चालली, वाचन संस्कृती कुठेतरी हरवत चालली. बरं, त्याच्या पुढं आणखीन मुलं गेली तर थोडी मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना काय आवड असते? सोशल मीडिया. माझं अकाउंट इन्स्टाला आहे, माझं अकाउंट फेसबुकला आहे का, ट्विटरला आहे का, मी जर इथं बसली आहे इमिजिएट मी इथला फोटो घेऊन अपलोड केलाय का. बरं, अपलोड केलाय म्हणून थांबत पण नाहीत, पुढचं लगेच बघायचं असतं. किती जणांनी लाईक केलं, किती जणांनी व्ह्यूज दिले, हो की नाही, किती जणांनी माझे फॉलो केलं, माझे फॉलोअर्स किती वाढले, जर मी एखादी स्टोरी पोस्ट केली किती जणांनी वाचली, किती जणांनी बघितली. गुंतणं कसं चाललंय बघा. हळूहळू समाज कसा दुरावत चाललाय ते लक्षात घ्या. याच्या पुढे जाऊन थोडीशी आणखी मुलं मोठी झाली तर पुढचे प्रॉब्लेम्स चालू होतात. मग त्यांना वेध लागतात की मला शिक्षण कुठलं घ्यायचं. बरं, शिक्षण घेतलं तर करिअर कुठे करायचं, करिअर माझं झालं तर मला नोकरी कुठे मिळणार. नोकरी करायची म्हटली तर आजची अवस्था आपण बघतोय समाजामधली, जिथं अनएम्प्लॉयमेंट रेशो वाढत चाललाय, जिथं फक्त अनएम्प्लॉयमेंट नाहीये तर अंडर एम्प्लॉयमेंट पण आहे. अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? तुमचं जे शिक्षण आहे त्यानुसार तुम्हाला जॉब मिळत नाही, त्याच्यापेक्षा कमी योग्यतेचे जॉब तुम्ही करता. हे सुद्धा आजचं दुखणं होऊन बसले. बरं, त्याचे परिणाम काय थोडेत का? अजिबात नाही. त्याचा परिणाम हा दिसतो की त्यामुळं अर्निंग कमी झालं, इन्कम कमी झाला. बरं, इन्कम कमी झाला तर आर्थिक विवंचना वाढली. मग आता सर्वाईव्ह करायचं कसं? त्यातून तोपर्यंत घरातल्यांच्या अपेक्षा असतात की अरे आता लग्न कर, किती दिवस थांबणार. मग लग्न करायचं म्हटलं की पुन्हा अपेक्षा आल्या, मुलीच्या वेगळ्या, मुलाच्या वेगळ्या, हो की नाही. मुलगी म्हणते की मला कमावणारा नवरा पाहिजे, त्याचं स्वतःचं घर असावं, गाडी असावी, बंगला असावा, त्याचा बँक बॅलन्स असावा. आणि मुलगा काय म्हणतो? मला मुलगी सुंदर हवी, सुशिक्षित हवी, कमावती हवी की जेणेकरून माझ्या संसाराला हातभार लागेल. बरं, हे जेव्हा होत नाही त्यावेळेला काय होतं? घरामध्ये वाद चालू होतात. आणि चुकून जर झालं तर त्याच्यानंतर वेगळे घरातले वाद चालू होतात ना, की घरात सुनबाई आल्या, मग थोड्या दिवसांनी काय होतं? नव्याचे 9 दिवस संपले, सुरुवात झाली मग तुझी बायको ना ऐकतच नाही, तिला सांगितलेलं कळतच नाही, आपल्या घरातल्या गोष्टी ती समजूनच घेत नाही. आणि वडिलांची अवस्था काय असते? आता मुलगा लहान आहे का, त्याला काय काय सांगायचं, त्याला समजायला नको, त्याला कळायला नको. आता तर त्याचं लग्न झालंय, त्यांनी सुधारायला नको. आणि याच्यातनं काय होतं? कौटुंबिक विसंवाद वाढीला लागतो. आत्तापर्यंत करिअरमध्ये उपयोगाला आली ती म्हणजे तुमची इंटेलेक्च्युअल क्वेश्चन, तुमची बौद्धिक क्षमता. पण समाजामध्ये वावरताना, कुटुंबात वावरताना, नात्यातला आपलेपणा जपताना आपल्याला लागतो तो म्हणजे इमोशनल क्वेश्चन, त्याला भावनिक क्षमता असं म्हटलं जातं. मग भावनिक क्षमता म्हणजे काय? तर भावनिक क्षमता असं सांगते की मला माझ्या स्वतःच्या भावना समजल्या पाहिजेत, त्याचबरोबरीने इतरांच्या भावना सुद्धा समजल्या पाहिजेत. मग त्याचं मापन सुद्धा केलं जातं.
जर भावनिक बुद्ध्यांक तुमचा 115 असेल तर तुमची बऱ्यापैकी कुवत आहे. तुम्ही स्वतःला ओळखता, तुम्ही स्वतःला काय आवडतं काय आवडत नाही हे समजून घेता. पण तीच जर जास्त वाढली म्हणजे 130च्या पुढे गेली तर तुम्ही इतरांना सुद्धा समजून घेता. मग तुम्हाला कळतं की माझ्या सासूबाई काय सांगतात, माझा जावई काय सांगतो, माझी बहीण काय सांगते, माझी मैत्रीण काय सांगते, हे सगळं तुम्हाला कळायला लागतं. कारण तुम्ही त्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन विचार करत असतात. म्हणून तुमचा भावनिक बुद्ध्यांक सुद्धा गरजेचा असतो. पण जर ह्या गोष्टी नसल्या तर त्याच्या पुढे जाऊन काय होतं, माणूस एकलकोंडा होतो, त्याचं मानसिक स्वास्थ्य हरवतं. आणि तुम्हाला सगळ्यांना ऐकून नवल वाटेल की आजच्या समाजामध्ये भावनिकरित्या किंवा मानसिक रोगी असणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढत चाललंय. आपली जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, जागतिक आरोग्य संघटना आहे, तिचा अहवाल असं सांगतो की वर्षागणिक तो आकडा वाढत चाललाय. त्यांच्या रेकॉर्डनुसार आत्ताचा आकडा फक्त 15% दिसतोय. पण तो कुठला, तीव्र मानसिक रोगी असणारे. पण 70% लोक अशी आहेत की ज्यांना सायकॅट्रिक्सची ट्रीटमेंटच मिळत नाही. कारण सायकॅट्रिक्स हा शब्दच इतका भयानक आहे की त्यांना असं वाटतं आम्हाला काय वेड लागलंय का, आम्ही कशाला जायचं सायकॅट्रिक्सकडे, आम्ही कशाला जायचं काउन्सिलरकडे. त्यामुळं ते तिथंपर्यंत पोचतच नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्या स्वतःवर होतो. मग मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेली व्यक्ती समाजाच्या उपयोगाची ठरेल का? कारण आपणच असं म्हणतो ना की निरोगी शरीर तिथंच निरोगी मन सुद्धा वास करत असतं. आणि तुमच्या मनाची सकारात्मकता ही तुमच्या मनामध्येच वाढत असते. म्हणून आपल्याला याही गोष्टींचं लक्ष द्यावं लागेल. बरं, तिथून पुढे आपण गेलो तर त्याचा परिणाम फक्त आपल्या घरावर होतो का? अजिबात नाही. त्याचा परिणाम समाजावर पण होतो. कारण ज्या समाजामध्ये आपण वाढतो, ज्या समाजामध्ये आपण घडतो, त्या समाजावरती सुद्धा परिणाम होत असतो. कारण एकतर आपण आर्थिक विवंचनेत असतो, त्यामुळं आपण लोकांशी नीट संवाद साधू शकत नाही आणि त्यामुळं आपल्या शरीरावर परिणाम होऊन आपल्या शरीराचा आयुर्मान कमी होतं. तुम्ही बघा, आपले आजी आजोबा पणजोबा अगदी 100-110 वर्ष सहज जगायचे. आता जगतात का? नाही. कुठेतरी प्रमाण कमी झालंय ना. आणि मग आपण म्हणतो आम्ही कुठं ऑर्गॅनिक खातो, आमचं खाणं कुठं चांगलं आहे पूर्वीसारखं, आम्ही तर सगळं खतावरचं खाणारी लोक, म्हणून आमचं आयुर्मान कमी झालं. ते येऊन पोचले आता 60 ते 70 पर्यंत. बरं, आता तेवढंच थांबलं का? अजिबात नाही. त्याचा परिणाम आपल्या काम करण्याच्या क्षमतेवर झाला. मग त्यामुळं आपली अर्थव्यवस्था सुद्धा कमी व्हायला लागली. मग अर्थव्यवस्थेचा परिणाम जर बघायचा म्हटला तर आपला पॉवर्टी रेशो वाढायला लागला, आपल्या समाजातली गरिबी वाढायला लागली. आपल्याला वाटतं की आज आपण इथं अगदी छान चांगल्या पद्धतीने बसलोय, आपण शहरी भागात राहतो, पण हेच तुम्ही तुमच्या गावाकडचे दिवस आठवा, आपली पूर्वीची परिस्थिती आठवा. किंवा आजही आपल्याला जर पाड्यावरती जायचा प्रसंग आला, खेडोपाडी जायचा प्रसंग आला, तर त्या लोकांना एक वेळचं अन्न मिळणं सुद्धा मुश्किल आहे. म्हणजे आपण ही सुद्धा काळजी घेतली पाहिजे की आपण अन्न वाया घालवता कामा नये. आपल्याला जेवढं लागतंय तेवढंच आपण वापरलं पाहिजे. बरं, याच्या पुढे जाऊन आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. म्हणजे पुन्हा आपल्याला काय होतं, सोयी सुविधा ज्या मिळतात त्याच्यावर परिणाम होतोय. मग आपण बघतो की आपल्या समाजामध्ये आजकाल किती सारे परिणाम चालू आहेत. मग त्याच्यात आरक्षणाचा मुद्दा असेल, पॉवर्टीचा मुद्दा असेल, लिटरसी रेशो म्हणजे आपला साक्षरता प्रमाण, किती लोकांना लिहिता वाचता येतं. आपण म्हणतो आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, पण खरंच आजही आपल्या देशामधली प्रत्येक व्यक्ती लिहू वाचू शकते का? अजिबात नाही. 21व्या शतकात आल्यानंतर सुद्धा आपल्याला ही समस्या भेडसावताना दिसते. आता तुमच्या मनात कदाचित हा प्रश्न येत असेल की आज बुद्ध पौर्णिमा आहे,
आणि मॅडम हे काय प्रसंग सांगतायत, काय समस्या सांगतायत, येतंय असं मनात? कारण आपल्यापैकी प्रत्येक जण यातली कुठली ना कुठली समस्या फेस करतच आहे. प्रत्येकाला यातली कुठली ना कुठली अडचण आहे. कमीत कमी एक असेल किंवा अनेक अडचणी सुद्धा असतील. आहेत ना प्रत्येकाला अडचणी? या अडचणी थोडक्यात सांगायच्या म्हटल्या तर फक्त आपल्याला नाहीयेत, एका व्यक्तीला नाहीयेत, तर आपण असं म्हणूया की एका व्यक्तीपासून अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत आहेत. म्हणजेच लोकल टू ग्लोबल अशा भरपूर अडचणी आहेत. मग त्यात आरोग्यविषयक समस्या असतील, शैक्षणिक समस्या असतील, सांस्कृतिक समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, बऱ्याचशा समस्या आहेत. मी अगदी त्यातली एक छोटीशी झलक तुमच्या पुढं मांडली. पण ही मांडण्याचं कारण काय होतं माहितीये? तुम्हाला कुठेतरी मला जाणीव करून द्यायची होती की आज 21व्या शतकामध्ये आपण या समस्यांचा अजूनही अभ्यास करतो. आज 21व्या शतकामध्ये सुद्धा आपल्याला या अडचणी भेडसावतात आणि आपण त्याच्यावर उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो. पण आपण हे विसरतो की गेल्या 2570 वर्षापूर्वी आपल्याच तथागत भगवान गौतम बुद्धांनी या प्रत्येक समस्येचा तोडगा आपल्या समोर काढून ठेवलाय. प्रत्येक समस्येचा तोडगा काढलाय. भगवान गौतम बुद्ध म्हणतात की जाति भी दुःख है, जाति भी दुःख है, जरा भी दुःख है, व्याधी भी दुःख है, मरण भी दुःख है. पाली भाषेमध्ये त्यांनी असं म्हटलंय. म्हणजे ते काय म्हणतात की मी तर तुम्हाला जन्म आल्यानंतरच्या काही समस्या सांगितल्या, पण तथागतांनी जन्माला येण्यापूर्वीपासून व्यक्तीला काय समस्या असू शकतात याचा अभ्यास केलाय. सुरुवातीलाच ते म्हटले जाती भी दुःख आहे. जाती म्हणजे कास्ट नाही, पाली शब्द आहे हा. जाती म्हणजे कुठलाही जात धर्म समाज नाही. जाती म्हणजे जन्म. माणसाचा जन्म हा सुद्धा काही सुखद नाहीये असं तथागत सांगतात. त्याचं कारण असं की ज्या वेळेला मातेच्या उदरामध्ये तो अंश वाढत असतो त्यावेळेला त्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क येत नाही. फक्त मातेने पुरवलेला त्याचा जो ऑक्सिजन असेल, मातेने पुरवलेलं जे अन्न आहे तेवढ्याच लिमिटेड सोर्सवर त्याला तिथे राहावं लागतं आणि प्रसूती वेदना सहन करून मगच त्याला या जगामध्ये प्रवेश करावा लागतो. बरं, तो करताना सुद्धा हसत हसत करता येतो का? अजिबात नाही. कारण मूल जर हसत जन्माला आलं तर डॉक्टरला टेन्शन येतं की हा रडत का नाही, या बाळाने रडलं पाहिजे म्हणून त्याला पाठीवर थापत्या मारून मारून रडायला लावतात. म्हणजे जन्म सुखद आहे का हे तथागत सांगतात. मी फक्त त्यांचा मेसेज तुमच्यापर्यंत कन्वे करते की जाती भी दुःख है. याच्या पुढे जाऊन ते म्हणतात जरा भी दुःख है. जरा म्हणजे काय? वार्धक्य, म्हातारपण, वयोवृद्धपण आहे का सुखद? इथं बरेचसे माझ्यासमोर काका काकू बसलेले आहेत, ते या बाबतीत चांगलं सांगतील. वृद्धत्व सुखाचं आहे का? नाहीये. वृद्धत्व खूप वेदनादायक आहे. मग त्याच्यात बऱ्याचशा अडचणी आहेत, बऱ्याचशा समस्या आहेत. मग ह्या वेदनांचा उपाय काय? अगदी मध्यम वयातले लोक जरी बघितले आणि आपल्या डोक्याचा एक केस जरी पांढरा झाला, वृद्धत्वाकडे आपण झुकलेलं दिसलो तरी सुद्धा आपण त्याच्यावरती मात करण्याचा लगेच प्रयत्न करतो. लगेच आपण त्याला मेहंदी लाव, डाय लाव सुरुवात करतो ना. म्हणजेच तिथं सुख आहे का? नाहीये. आपण ते लपवण्याचा प्रयत्न करतो. चेहऱ्यावरती सुरकुत्या आल्या, लावा जरा काहीतरी, 4 लोकात जायचंय, आपण तिथं प्रयत्न करायला सुरुवात केली. म्हणजे जरा बी दुःख आहे. त्याचबरोबरीने तुमची आर्थिक विवंचना आहे, घरातले कौटुंबिक विसंवाद आहेत, बरोबर ना. या सगळ्या गोष्टी असतातच. म्हणजे आपलं वार्धक्य सुद्धा सुखाचं नाही असं आपल्याला तथागत सांगतात. याच्या पुढे जाऊन ते म्हणतात व्याधी बी दुःखो. म्हणजे तुम्हाला जर आजारपण आलं, एखादा जर आजार झाला तर तो सुखाचा आहे का? अजिबात नाही. आज तुम्ही जर बघितलं तर भारतातला प्रत्येक 4था व्यक्ती
WHO म्हणजेच आपली जागतिक आरोग्य संघटना आहे, तिचाच अहवाल आपल्याला असं सांगतो की या जगातली प्रत्येक चौथी व्यक्ती ब्लड प्रेशर सारख्या आजाराने पीडित आहे. प्रत्येक 9वी व्यक्ती डायबिटीस सारख्या आजाराने पीडित आहे. त्याचबरोबरीने इतर आजार जसा मध्यंतरी आपला कोविड येऊन गेला, स्वाईन फ्लू येऊन गेला, किंवा त्याचे छोटे मोठे भाऊबंद आपण म्हणूया, फ्लू आहे, मलेरिया आहे, हिवताप आहे, पोलिओ आहे. आपण जरी म्हटलं की पोलिओचा संपूर्ण नायनाट झाला, ते अजिबात खरं नाहीये. आजही पोलिओचे पेशंट्स आपल्याकडे सापडतात. म्हणजेच काय, व्याधी बी दुःखो, कुठलाही आजार सुखाचा नाही. माणसाला आजार हे होतच असतात आणि त्यामधून सुद्धा दुःख आहे. त्याच्या पुढे जाऊन तथागत म्हणतात मरण बी दुःख. मरण बी दुःख म्हणजे काय, मरण सुद्धा सुखाचं नाही. माणूस सुखाने मरतो का, ते फक्त तथागतच होते की स्मित हास्य करूनच जन्माला आले आणि स्मित हास्य करता करताच त्यांनी जगाचा निरोप सुद्धा घेतला. पण आपल्यासारखी सामान्य माणसं शक्य आहे का? आपण कुठेतरी दवाखान्यात ICU मध्ये भरती होतो आणि मग आपल्या ज्या व्याधी असतात त्यानुसार त्याचे परिणाम भोगत भोगत आपल्याला या जगाचा निरोप घ्यावा लागतो. म्हणजे मरणं भी दुःखो, आपल्याला कुठलंही मरण सुद्धा सुखाचं येत नाही. आणि हा विचार 2500 वर्षापूर्वी तथागतांनी केला आणि त्यालाच त्यांनी नाव दिलं. जे पहिलं त्यांनी नोबेल ट्रूथ मांडलं, किंवा ज्याला आपण म्हणतो पहिलं आर्य सत्य त्यांनी मांडलं की माणसाचं जीवन हे दुःखमय आहे. माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे आणि ते पावलं पावलाला दुःख आहे. पण मग पुढे जाऊन करायचं काय? ॲक्सेप्ट केलं पाहिजे की दुःख आहे, पण मग आपल्याला पुढे जाऊन त्या दुःखाचं कारण शोधलं पाहिजे. कारण कार्य कारण भाव त्यांनी दाखवून दिला, बरोबर ना. बिना धूर काय म्हणतो आपण की बिना आगीचा धूर काही निघत नाही. एखादी गोष्ट जर घडत असेल तर त्याच्या पाठीमागं कारण हे नक्कीच असतं. त्यामुळं ते कारण सुद्धा आपल्याला शोधता आलं पाहिजे. आणि म्हणूनच प्रत्युत्प समुत्पात मांडण्यात आला. आणि त्याच आधारावर जर आपण त्या दुःखाचं कारण शोधू शकलो तर मात्र आपण त्याचा समूळ नायनाट करू शकतो. जसं आपण एखाद्या डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरांना आजार सांगितला की ते लगेच औषधं देतात का? अजिबात नाही. ते तुमची आधी फॅमिली हिस्ट्री विचारतात की तुमच्या फॅमिलीमध्ये असा कोणाला आजार होता का, त्रास होता का, तुम्हाला कधीपासून त्रास होतोय, बरं इतकाच त्रास होतोय का अजून दुसरा काही त्रास होतोय, सगळे आपली बाजू ते ऐकून घेतात आणि त्याच्यानंतर औषध देतात. का? कारण जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा समूळ नायनाट करायचा असेल तर तुम्हाला पूर्ण बाजू समजून घ्यावी लागेल. आणि म्हणूनच कार्यकारण भाव आपल्याला असं सांगतो की आपल्याला त्या गोष्टी पाठीमागचं कारण समजून घेतलं पाहिजे. बरं, ते कारण समजून कशासाठी घ्यायचंय? तर तथागतांनी सांगितलेलं आपलं तिसरं आर्य सत्य. तिसरं आर्य सत्य काय सांगतं की दुःख निरोध आहे, दुःखाला आपण थांबवू शकतो. आणि म्हणूनच आपल्याला आपली दृष्टी स्वच्छ ठेवली पाहिजे. आपल्याला जे जसं आहे तसं आधी समजून घ्यावं लागेल, त्याशिवाय आपण ते पुढे जाऊ शकत नाही. आणि याच आधाराला तथागत आपल्याला सांगतात प्रज्ञाशील आणि करुणा. मग प्रज्ञा शब्द आहे. प्रज्ञा काय सांगते आपल्याला की आपण स्थितप्रज्ञ असलं पाहिजे. आपण समोरची परिस्थिती समजून घेऊन जशी आहे तशी स्वीकारली पाहिजे. आपल्याला त्याचं ज्ञान घेता आलं पाहिजे. आपण कुठल्याही सांगोवांगी चर्चेवर विश्वास ठेवता कामा नये. कोणीतरी एका व्यक्तीने सांगितलं की हो, ही व्यक्तीच फक्त योग्य आहे आणि आपण त्याचा सारासार सद्विवेक बुद्धीने विचार न करता अंधभक्त म्हणून जर आपण त्या व्यक्तीच्या पाठीमागे जात राहिलो तर काय होणार आहे? आपण सुद्धा अंधकाराच्या खाईत जाणार आहे. म्हणूनच आपले महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला असं सांगतात
की तुमचा अज्ञान, अंधश्रद्धा आणि अन्याय याचा तुम्हाला विचार करता आला पाहिजे, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने चारित्र्यवान, शीलवान आणि ज्ञानी तयार व्हाल. आणि म्हणूनच आपण त्यांना म्हणतो की त्यांनी आपल्याला ज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढलं. त्यांनी ज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढलं म्हणजे फक्त आपल्याला लिहायला वाचायला नाही शिकवलं. जे आपण लिहिलंय, जे आपण वाचलंय, त्याचा आपण कशा पद्धतीने विचार करू शकतो आणि नुसता विचार करून थांबायचा नाहीये, तर ते आपण आपल्या जीवनामध्ये कसं अंमलात आणू शकतो याचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्याला खऱ्या अर्थानं आपण प्रज्ञा म्हणूया. तर खरंच आपण असा प्रज्ञावान आहे का याचा विचार करा. बाबासाहेबांना आपण प्रज्ञावान म्हणतो, प्रज्ञावंत म्हणतो. त्याचं कारण हेच आहे की बाबासाहेबांनी समाजातली परिस्थिती बघितली, काय योग्य, काय अयोग्य, काय चूक, काय बरोबर याचा सारासार विचार केला आणि त्यानंतरच त्यांनी आपल्याला संविधान दिलं. आणि त्याच संविधानाच्या आधारावर आज तुम्ही आम्ही इथे एकत्र विचार विनिमय करण्यासाठी जमलो आहोत. बरोबर ना? विचार विनिमय ही काळाची गरज आहे. कारण बाबासाहेबांचंच म्हणणं होतं की प्रत्येक विहार हे चळवळीचं केंद्र व्हावं. मग चळवळ म्हणजे काय? लगेच आपल्याला आंदोलनं करायची, लगेच काठ्या उगारायच्या? अजिबात नाही. आपल्याला आधी विचार विनिमय करायचा आहे, विचारांची देवाणघेवाण करायची. कशासाठी करायची? साधं उदाहरण आहे. जर आपल्या प्रत्येकाकडे इथं बसलेल्या 1-1 रुपया आहे, समजा प्रत्येकाकडे 1 रुपया आहे आणि तो आपण आपापसात देत गेलो, दोघा व्यक्तींनी एकमेकांना 1-1 रुपया वाटला, काय होणार आहे? तुमच्या हातात शेवटी 1च रुपया राहील. पण आज मी जे इथं विचार मांडतेय तसे जर प्रत्येकाने 1-1 विचार मांडले तर इथं कमीत कमी 60-70 विचार तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून विचार विनिमय, विनिमय शब्दाचा अर्थच इतका गहन आहे की विनिमय म्हणजे देवाणघेवाण. आणि याच देवाणघेवाणीमधून फक्त आर्थिक स्थितीच नाही तर वैचारिक स्थिती सुद्धा आपली बदलू शकते. म्हणून प्रत्येक विहार हे आपलं विचार विनिमयाचं केंद्र झालं पाहिजे. म्हणून आपण फक्त जयंती साजरी करताना आजकाल जो मुद्दा खूप जोरावर आहे किंवा आपण ज्याला बर्निंग इश्यू म्हणतो की जयंती नाचून साजरी करायची की वाचून साजरी करायची, प्रत्येक जण आजकाल याच्यावरती चर्चा करते. वाचन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी वाचन केलं म्हणूनच तर आज आपण वाचलोय. बरोबर ना? वाचतोय तो भाग वेगळा, पण आज आपण वाचलोय ते बाबासाहेबांनी वाचन केलं म्हणून. त्यामुळं वाचनाचं महत्त्व आपण आपल्या आयुष्यात विसरता कामा नये. आणि मग अशा रीतीने जेव्हा आपण प्रज्ञावान होतो, प्रज्ञावंत होण्याचा प्रयत्न करू, तेव्हाच तर पुढं जाऊन आपण चौथं आर्य सत्य आहे त्याचा पाठपुरावा करू शकतो. चौथं आर्य सत्य आपल्याला काय सांगतं? की तुम्ही दुःखाचा निरोध करण्याचे मार्ग शोधू शकता. तुमच्याकडे तुमच्या आयुष्यातनं दुःख कमी करण्याचे मार्ग अवेलेबल आहेत, मार्ग उपलब्ध आहेत. पण कधी? त्यासाठी तुमची तयारी पाहिजे. त्यासाठी तुम्ही तेवढे सकारात्मक असणं गरजेचं आहे. जर आपण म्हटलं माझं काय झालं गेलं, मला काय फरक पडतो, आज आहे मी उद्या नाही, किंवा आपलं जीवन अतिशय नश्वर आहे, काय माहिती पुढच्या क्षणाला काय होणार आहे तोपर्यंत जगून घ्या, असा विचार करण्यापेक्षा जर आपण हा विचार केला की माझ्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याचं कारण सांगते की मी स्वतः या विचारांची आहे की या पृथ्वी तलावरला कुठलाही व्यक्ती 100% परफेक्ट नाहीच, पण प्रत्येकामध्ये एक तरी चांगली गोष्ट आहे. ती जर प्रत्येकाने एक चांगली गोष्ट समाजाला देण्याचा प्रयत्न केला तर मात्र नक्कीच समाज आपला 100% सुधारू शकतो. पण त्यासाठी आपल्या प्रत्येकाची 100% तयारी असली पाहिजे. त्याला खरी सकारात्मकता म्हणायची. आणि हा जर विचार सकारात्मकतेने आपण केला तर मला वाटतं आपण नक्कीच आपल्या दुःखाचा अवरोध करू शकतो किंवा दुःखातून आपली मुक्तता करू शकतो. पण याला सपोर्टिव्ह
आपल्याला सांगतात, पुढे जाऊन तथागत आपल्याला सांगतात की जर तुम्हाला दुःखमुक्त व्हायचं असेल तर मात्र त्यांनीच दिलेल्या मार्गाचा आपण अवलंब करू शकतो. जसं मी मगाशी छोटीशी झलक पहिल्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांची किंवा आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या आव्हानांची केली, पण तथागतांनी त्याच्या पुढे जाऊन मानवी जीवन जन्मापासून मृत्यूपर्यंत कसं दुःखानं भरलेलं आहे आणि त्यातला कार्यकारण भाव शोधून आपण कसं दुःखमुक्त होऊ शकतो हे सांगण्यासाठी उपाय सांगितले. त्याला आपण म्हणतो अष्टांग मार्ग. 8 मार्ग आपल्याला सांगितले, जे 4 आर्य सत्यानंतर येतात. ते म्हणजे आपल्या आयुष्यातनं दुःख कमी करण्याचे 8 मार्ग. मग 8 मार्ग कोणते सांगितले? 8 मार्गामध्ये सगळ्यात पहिला सांगितला सम्यक दृष्टी. तुमची दृष्टी, तुमची नजर कशी असली पाहिजे? साफ असली पाहिजे. तुम्ही कुठलाही प्रसंग अनुभवा, अगदी वैयक्तिक पासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कुठलीही समस्या असू द्या, जर तुम्ही या अष्टांग मार्गाचा अवलंब केला, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही बॅकग्राऊंडचा व्यक्ती असू द्या, म्हणजे आपण वेगवेगळे जे बॅकग्राऊंड म्हणतो, वेगळा आर्थिक बॅकग्राऊंड असू द्या, वेगळा तुमचं सांस्कृतिक बॅकग्राऊंड असू द्या, वेगळं प्रादेशिक बॅकग्राऊंड असू द्या, वेगळं धार्मिक बॅकग्राऊंड असू द्या, कुठलाही व्यक्ती म्हणजे समस्त मानवजात, अखिल मानव समाजातल्या कोणत्याही व्यक्तीने जर या अष्टांग मार्गाचा अवलंब केला तर मात्र त्याची दुःखातून मुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच आपली सम्यक दृष्टी असणं फार गरजेचं आहे. आपल्याला मिळालेलं हे फार महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानाची अंग आहेत, त्यापैकी पहिलं महत्त्वाचं अंग आहे ते म्हणजे आपले डोळे. का बरं सांगितलं असेल हे तथागतांनी? कधी विचार केलाय याचा? केलाय कोणी विचार? तथागतांनी हे सांगितलं कारण ज्या वेळेला जन्माला आलेलं नवजात शिशु डोळे उघडतं आणि त्याला समज येते ती म्हणजे माझी माता कोण आहे, माझे पिता कोण आहे, त्यावेळेला त्याला बोलता येतं का? नाही येत. त्यावेळेला काही लिहिता येतं का? वाचता येतं का? तुम्ही काय बोर्ड लिहिता का? नाही. पण ते निरीक्षण करत असतं की माझी काळजी कोण घेते, सतत मला जवळ कोण घेते, सतत माझ्याकडे वात्सल्य दृष्टीने कोण बघतंय, म्हणजे ही माझी माता असणार आहे, ही माझी आई असणार आहे, ही माझी जन्मदाती असणार आहे. म्हणून सगळ्यात पहिलं व्यक्तीला जे ज्ञान मिळतं ते म्हणजे आपल्या नेत्रांच्या मार्फत मिळतं, आपल्या डोळ्यांमधून मिळतं. म्हणून आपल्याला आपली दृष्टी ही नेहमी सकस ठेवावी लागेल. म्हणजेच आपल्या दृष्टीला सुद्धा भेद करता आला पाहिजे. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण आपल्या नजरेचा वापर केला पाहिजे. समाजामध्ये आज अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती फार जोरावर कार्य करते, तरी सुद्धा अतिशय वाईट प्रसंग आज समाजामध्ये घडत आहेत. महाराष्ट्रभर गाजणारे विषय सध्या चालू आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, त्यामुळे इथं स्पेसिफिक नावं घेण्याची गरज नाही. समजणे वाले को इशारा काफी आहे, बरोबर ना? तर त्यामुळं अशा जर सामाजिक विषयामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित वागायचं असेल, यशस्वी रीतीने आपल्याला पार पडायचं असेल, त्याचा कुठलाही अयोग्य परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नसेल, तर आपल्याकडे सम्यक दृष्टी असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं सम्यक वाचा, सम्यक वाक्, म्हणजे आपली वाणी, आपण बोलतो कसं, आपण शब्द काय उच्चारतो. जसं मगाशी मी एक साधं घरातलं उदाहरण सांगितलं की जेव्हा सासू सुनांमधला, नणंद भावजायांमधला, वडील मुलामधला किंवा अगदी नवरा बायकोमधला सुद्धा संवाद होतो, तो संवाद होतोय का फक्त वाद होतोय, हे कशावर अवलंबून आहे? तुमच्या वाणीवर. कारण एखादी व्यक्ती जेव्हा बोलते त्यावेळेला तुम्ही त्या व्यक्तीच्या बोलण्यावर
प्रतिक्रिया देता का प्रतिसाद देता, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर आपण प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करून शांत राहून नंतर प्रतिसाद द्यायला शिकलो तर मला वाटतं वादाचा संवाद आणि संवादाचा सुसंवाद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या बाबतीत आपले जगद्गुरू संत तुकोबाराय सुद्धा सांगतात. त्यांचा एक खूप छान शब्दांवरचा अभंग आहे जो मला अतिशय आवडतो. तुकोबाराय म्हणतात, घासावा शब्द तासावा शब्द, घासावा शब्द तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्याआधी. कारण शब्द हेची कातर शब्द सुई दोरा, बेतावेत शब्द शस्त्राधारे, शब्दामुळे मंगल शब्दामुळे दंगल, शब्दांचे हे जंगल जागृत राहावे. त्यामुळे शब्द आपण कसे वापरतो, शब्द समोरच्याच्या काळजावरती घाव पण घालू शकतात आणि शब्द समोरच्याच्या काळजाचा ठाव सुद्धा घेऊ शकतात. त्यामुळं घाव घालायचा का ठाव घ्यायचा हे आपल्या हातात आहे. बरोबर ना. शब्द हमें हसाते हैं, शब्द हमें रुलाते हैं, शब्द हमें हसाते हैं, शब्द हमें रुलाते हैं, क्या कहे शब्द का महिमा, यही शब्द है जो हमें ऊपर तक उठाते हैं. इसीलिए जो शब्द हम बोलते हैं वो बोलने से पहले हमें सोचना चाहिए. बोलून विचारात पडण्याऐवजी बोलण्यापूर्वी आपण विचार करायला शिकलं पाहिजे. आणि जर तसा विचार केला तर मला वाटतं प्रत्येक घरात शांतता नांदल्याशिवाय राहणार नाही, प्रत्येक नात्यामध्ये सुसंवाद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आपण समाजामध्ये सुद्धा जे वाद बघतोय त्याच्यावरचं सुद्धा उत्तर हेच आहे जे तथागतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, ते म्हणजे सम्यक वाक किंवा सम्यक वाचा किंवा सम्यक वाणी. त्यानंतर पुढे आपल्याला ते काय सांगतात, सम्यक संकल्प. सम्यक संकल्प आपल्याला काय सांगतो की आपण जो विचार करतो त्या विचारांवरती आपल्याला अंमलबजावणी करता आली पाहिजे, आपल्याला ते विचार समजून घेता आले पाहिजे. उदाहरणार्थ मी आत्ता इथे तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, तुम्ही सगळ्यांनी मला जी संधी दिली त्यामुळं मी माझे जे विचार आहेत ते तुमच्या समोर मांडतीये. पण त्यातले विचार कोणते योग्य आहेत, तुमच्यासाठी म्हणून तुम्हाला लागू पडणारे कोणते विचार आहेत ते तुम्ही तिथून निवडक पद्धतीने वेचून अंमलात आणले तर तुमचा आजचा माझ्यासमोर बसलेला 1 तास वेळ कारणी लागणार आहे. पण जर तुम्ही तो फक्त या कानाने ऐकला आणि 2 कान आहेत म्हणून सोडून दिला तर तुमचाही वेळ वाया जाणार आहे आणि माझाही तो वेळ वाया गेल्याचं वाचणार आहे. पण तेच जर आपण इथे कुठंतरी साठवलं, त्याच्यावरती प्रक्रिया केली आणि आपण एखादी त्यातली गोष्ट उचलून आपल्या आयुष्यात जर अंमलात आणू शकलो तर मात्र आपल्याला नक्कीच आजच्या व्याख्यानाचं सार्थक झालंय म्हणावं लागेल. आणि हा एक छोटासा गुण आहे जो आपल्याला तथागतांनी सांगितलाय, जो अगदी निसर्गातले पशुपक्षी किंवा एक छोटीशी हनीबी मधमाशी आहे, प्रत्येकाला माहिती आहे ना मधमाशी, तिनं सुद्धा अंमलात आणलाय. मधमाशी सुद्धा काय करते, तिचा संबंध कुठे आहे, मधाशी का फुलाशी? ती फक्त मध गोळा करते. फूल कुठलंही असो तिचं लक्ष कुठे असतं, मधावर असतं. कारण की फुलापेक्षा तिला महत्त्व आहे ते मधाचं. मला काय करायचंय, मध गोळा करायचं आहे. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा नेहमी सांगत असते की बी लाईक अ हनी बी, मधमाशीसारखं आयुष्य जगा. तुम्ही जिथं कुठं जाता, ज्या कोणाचं व्याख्यान ऐकत असाल, जे कुठलं पुस्तक वाचत असाल, ज्या कोणाशी संवाद करत असाल, ज्या कोणाचं म्हणणं अगदी ऑनलाईन पद्धतीने ऐकून घेत असाल, त्यातनं कुठला नेमका चांगला विचार तुमच्यासाठी योग्य आहे तो उचला, तो तुमच्या अंमलात आणा, बस तुमचं जीवन सार्थकी लागेल. हाच आपल्याला तथागतांनी सांगितलेला विचार आहे. त्यानंतर पुढे जाऊन तथागत सांगतात की तो म्हणजे सम्यक कर्म. तुमची जी कर्म आहेत ती कशी असली पाहिजे, कुशल कर्म असली पाहिजे. कारण आपणच म्हणतो ना, पेराल तसे उगवेल, हो की नाही? नाहीतर आपण बाबळीचं झाड लावलं आणि आंबे कधी लागणार म्हणून वाट बघितली, मिळणार आहेत का? अजिबात नाही.
त्यामुळं आपल्याला योग्य तेच विचार पेरावे लागतील आणि त्या दृष्टीने आपल्याला समाज घडवावा लागेल. आज इथं छोटी छोटी मुलं आहेत. मगाशी मी थोडीशी लवकर आले तुमच्या सगळ्यांपेक्षा माझ्या नेहमीच्या सवयीने, आणि इथं दोघं तिघं बालक होते. छानपैकी गाणी लावली होती आमच्या दादांनी इथे. तर त्यावेळेला आपल्या मुलांना सांगायला लागत नाही की अरे बाळा डीजेचं गाणं लागलंय आता सुरू कर, बरोबर ना? सुरू होतात ते. पण त्याच मुलांना आपल्याला थँक्यू त्याच मुलांना मात्र आपल्याला प्रवाहात त्याच मुलांना मात्र आपल्याला अभ्यासाच्या प्रवाहात आणायला मात्र खूप कष्ट घ्यावे लागतात. आपल्याला आपलेच बाबासाहेब सांगतात की शासन करती जमात व्हा, हो की नाही? शासन करती जमात व्हा. त्यासाठी सुद्धा आपल्याला अष्टांग मार्गाचाच अभ्यास करावा लागेल, कारण आपल्याच अष्टांग मार्गामध्ये तथागतांनी आपल्याला सांगितलेलं आहे सम्यक समाधी. मग सम्यक समाधी म्हणजे काय? समाधी अवस्थेत बसायचंय का? काही न करता आयडियल बसायचंय का? अजिबात नाही. समाधीचा व्यापक अर्थ आहे तो म्हणजे तुमची एकाग्रता वाढली पाहिजे. तुम्ही जे पण काम हातात घेताय ते तुम्ही तितक्याच तन्मयतेने केलं पाहिजे. तुम्ही जी गोष्ट करताय तिथंच तुमचं 100% लक्ष असलं पाहिजे. जर तुम्ही जेवण करताय तुमचं जेवणातच 100% लक्ष असलं पाहिजे. मग त्यावेळेला कुठेतरी टी व्ही लावलाय, कोणाचा तरी फोन चालू आहे, कोणाशी तरी गप्पा मारताय, अजिबात नाही. तुम्ही जे खाताय त्याचवरती तुमचं लक्ष असेल तर ते तुम्हाला अंगी लागणार आहे. तुम्ही ज्या वेळेला झोप घेताय त्यावेळेला 100% तुम्ही झोपलंच पाहिजे. अन्यथा कोणाचा मेसेज आला, कोणाचे फॉलोअर्स वाढले, आणखी काही गोष्टी असतील, अशा करता उपयोगाच्या नाही. तुम्ही जर अभ्यास करत असाल तर 100% तुम्हाला अभ्यास करावा लागेल जे आपल्या बाबासाहेबांनी केलं. लायब्ररीमध्ये सर्वात प्रथम जाणारी व्यक्ती म्हणजे बाबासाहेब, आणि लायब्ररीमधून सर्वात उशिरा बाहेर पडणारी व्यक्ती म्हणजे सुद्धा आपलेच बाबासाहेब होते. त्यांनी आपल्याला स्वतःच्या सगळ्या कर्मांमधून अष्टांग मार्ग आपल्याला दाखवून दिलेले आहेत, आणि म्हणूनच बाबासाहेब त्या पदावर होते. आणि आज आपण त्यांचे फक्त पायवाटेची एक धूळ आहे. मगाशी आठवले दादांनी खूप छान पद्धतीने माझी ओळख करून दिली, पण खरंच तेवढी ओळख करून देण्याच्या योग्यतेचे आपण नाही, कारण आपण बाबासाहेबांच्या पायवाटेवरची एक धूळ आहे. आपण फक्त त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करणारे अनुयायी आहोत, आणि हे आपण करू शकतो कधी? जर आपण त्यांचे विचार आत्मसात केले, खऱ्या अर्थाने जर आपण अष्टांग मार्गाचा अवलंब केला तर कुठलीच गोष्ट अवघड नाही. बाबासाहेब एखादं पुस्तक इतकं तन्मयतेने वाचायचे की परत करताना त्या लायब्ररियनला प्रश्न पडायचा की झालं तुमचं पुस्तक वाचून? बाबासाहेब म्हणायचे हो, तुम्ही विचारा ना मला, कुठल्याही पानावरचं तुम्ही काहीही विचारा. सहज एकदा लायब्ररियननी विचारलं की हे वाक्य कुठे आहे सांगा बरं. बाबासाहेबांनी त्या पुस्तकातलं कुठल्या पान नंबरवर ते वाक्य आहे, कुठल्या पॅराग्राफमध्ये वाक्य आहे, इथंपर्यंत स्पष्टीकरण दिलं. आज आपण ते करू शकतो का? स्वतःला प्रश्न विचारायची वेळ आली. सम्यक समाधी, आपण जे काम करतो ते आपल्या हृदयापासून एकाग्रतेने तन्मयतेने आपण करतोय का? जर ते केलं तर मला वाटतं बाबासाहेबांचा जो रथ आहे तो मागे तर सोडा किंवा जागेवर थांबणं सोडा, पण आपणच सगळेजण पुढं घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, याची सुद्धा मला खात्री आहे. बोलताना सुद्धा खरं तर अंगावर रोमांच उभे राहतात, कारण खरं तर खूप थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते. अष्टांग मार्गातला एक एक अंग जरी सांगायचं म्हटलं तर 8-8 तास कमी पडतील, इतके गहन विषय. त्या पुढं जाऊन आपल्याला अष्टांग मार्ग सांगतो ते म्हणजे सम्यक आजीविका.
सम्यक आजीविका जर आपण आत्मसात केली तर आज वैयक्तिक आयुष्य असो, सामाजिक आयुष्य असो, त्यामध्ये दिसणारा भ्रष्टाचार, करप्शन, अनएथिकल थिंग्स ज्या आपल्याला दिसून येतात त्या कधीच दिसणार नाहीत. जे खरोखर तथागतांचे अनुयायी आहेत, जे खरोखर त्यांचं अनुसरण करणारे आहेत, ते मला वाटतं या वाटेला कधीच जाणार नाहीत. जो भ्रष्टाचार आपल्याला दिसून येतो, ज्या गोष्टी समाजामध्ये घडत आहेत, भरपूर नावं आहेत, भरपूर मोठी यादी आहे. मगाशी मी म्हटलं तसं समजणेवाले को इशारा काफी आहे. मी स्पेसिफिक कोणाचीच नावं घेणार नाही, पण आपण ज्या पद्धतीने धन कमवतोय ते धन कमवताना इतर कोणाच्या धनावरती आपण डल्ला मारतोय का? इतर कोणाचा हक्क आपण हिसकावून घेतोय का? इतर कोणाचं धन आपण लुबाडून घेतोय का? हा जर विचार आपण केला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण सम्यक आजीविका पाळतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि जर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने हे केलं तर कुठेच करप्शन राहणार नाही. तथागतांनी फार विचारपूर्वक प्रत्येक मानवासाठी अष्टांग मार्ग दिलेला आहे. कुठल्याही जाती धर्माची चौकट न पाळता समस्त मानव जमातीने जर हे पाळलं तर मला वाटतं समाजात शांतता, सुव्यवस्था नक्कीच प्रस्थापित होईल. कारण याच्याच पुढे जाऊन आपल्याला तथागत सांगतात की सम्यक स्मृती. सम्यक स्मृती म्हणजे काय आहे? साधं उदाहरण सांगते तुम्हाला. समजा ही माझ्यासमोर 4-5 मुलं आहेत आणि असं गृहीत धरू आपण की त्यांनी आजपर्यंत हत्ती बघितलाच नाही आहे. मी त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली, एक हत्ती आणून इथे उभा केला आणि प्रत्येक मुलाच्या हातामध्ये एक वेगवेगळं अंग दिलं. एकाला सांगितलं तू पायाला मिठी मार, एकाच्या हातात कुठेतरी शेपूट दिली, एकाच्या हातामध्ये सोंड दिली, एकाच्या हातात कान दिला आणि नंतर त्यांना विचारलं की हा हत्ती कसा आहे, काय होईल बरं? ज्यांनी जो अनुभव घेतलाय ते सांगतील, बरोबर ना? कोणी म्हणेल हत्ती झाडाच्या खोडासारखा आहे, कोणी म्हणेल सुपासारखा आहे, कोणी म्हणेल हत्ती झाडूसारखा आहे. कारण त्यांना जो अनुभव आलाय त्यातून त्यांचं मत तयार झालं. पण त्यांनी संपूर्ण हत्ती बघितलाय का? अशी बात नाही. नेमकी हीच गोष्ट तथागतांनी हेरली. ते काय म्हणतात? तुमची सम्यक स्मृती असावी. तुम्ही बघताना समग्र रीतीने बघितलं पाहिजे. तुम्ही जर छोटंसं बघितलं तेवढेच राहाल. तुम्हाला हत्तीची कल्पना करायची असेल, पूर्ण हत्ती बघावा लागेल, फक्त त्याची सोंड किंवा शेपूट बघून चालणार नाही. तसंच आपल्याला जर या समाजामध्ये वावरायचं असेल तर समाजातल्या प्रत्येक अंगाचा विचार करावा लागेल. फक्त एकांगी विचार करून चालणार नाही. स्त्री पुरुष कुठलाही भेदभाव करता कामा नये. जाती, आता वर्गीकरणाचा मुद्दा फार जोरावर आहे, त्याच्यात मी शिरणार नाही. पण असे जे मुद्दे येतात ते येण्या अगोदर आपल्याला समग्र अभ्यास केला पाहिजे. आणि हा समग्र अभ्यास करण्यासाठी आपला जो राष्ट्रग्रंथ आहे, आपलं जे संविधान आहे, ज्याची उद्देशिका इथं लावलेली आहे, ती प्रत्येक घरात असली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने उद्देशिकेचं रोज वाचन केलं पाहिजे, त्यातला शब्द ना शब्द समजून घेतला पाहिजे. त्याचबरोबरीने आपली जी कलमं आहेत ती सुद्धा समजून घेऊन आपल्या पुढच्या पिढीला समजून सांगितली पाहिजे. आणि हे सांगताना मला वाटतं घरातल्या ज्येष्ठांचं, श्रेष्ठांचं फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी त्याला अनुभवाची जोड दिली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही अनुभव आणि ज्ञान हे एकत्र करून पुढच्या पिढीला वारसा देता, त्यावेळेला बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समाज घडल्याशिवाय राहणार नाही. आपण जर आपले अनुभव आपल्याच कुपीमध्ये बंद करून ठेवले तर आपण त्याला चौकटीबद्ध करतोय. आणि असं म्हटलं जातं की जो वाहता झरा असतो त्याच्यावरती राजहंस येतात, पण जर डबकं झालं तर त्यावर मात्र डास येतात. त्यामुळं आपल्याला आपल्या विचारांचं डबकं नाही करायचं, आपल्याला आपले विचार प्रवाही ठेवायचे. आणि म्हणूनच वर्षभर प्रबोधन, वर्षभर विविध वक्त्यांना ऐकणं,
वर्षभर विचार विनिमय करणं हे त्या जिवंत झऱ्याचं लक्षण आहे. आणि मी तर म्हणते झऱ्याचंच कशाला, हे प्रत्येक व्यक्तीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. ज्या वेळेला प्रत्येक व्यक्ती नवनवीन शिकण्याची उर्मी ठेवतं त्यावेळेला ती व्यक्ती तरुण असते. वय म्हणजे जस्ट एक नंबर असतो. एज इज अ नंबर. वय किती वाढत जातं दॅट डझंट मॅटर, त्याचा काही विचार नाही करायचा आपल्याला. पण त्या वाढत्या वयाबरोबर आपण ज्ञानाने आणि अनुभवाने किती संपन्न होतो हे बघणं मात्र गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपल्याला तथागत पुढे सांगतात की तुम्हाला सम्यक समाधी याचा विचार केला पाहिजे. आणि ही जी समाधी आहे एकाग्रतेकडे घेऊन जाणारी आहे, त्याला ते जोड देतात ते म्हणजे सम्यक व्यायाम. मग आता हा व्यायाम कुठला करायचा आहे? जिममध्ये जायचं आहे का? स्विमिंग करायचं आहे का? सायकलिंग करायचं आहे का? एका अर्थाने बरोबर आहे, आजच्या काळाची ती गरज आहे. कारण पर्यावरणातलं प्रदूषण किती वाढलं आहे आपण बघतोय, हो की नाही? आजच आपलं टेम्परेचर 40च्या वर चाललं आहे. आपल्या पुण्यामधलं टेम्परेचर हार्डली 32 डिग्रीपर्यंत असायचं. पण यावर्षीचा उन्हाळा आपण सगळे अनुभवतोय की जो पहिल्यापेक्षा प्रचंड वाढला आहे. म्हणजे कुठंतरी पर्यावरणाचं नुकसान होतच आहे. कुठंतरी सिमेंटची जंगलं उभी राहत आहेत आणि झाडांची जंगलं कमी होत आहेत, ही फॅक्ट आहे. म्हणजे पर्यावरणाची हानी होती आहे. आणि अशा पर्यावरणामध्ये आपण जर राहत असेल, अशा प्रदूषित वातावरणामध्ये आपण राहत असेल तर आपल्याला स्वतःची काळजी घेण्यासाठी आपला आहार, आपला विहार, आपला शारीरिक व्यायाम करणं काळाची गरज आहे. कारण त्यामुळं आपल्याला मुक्ती मिळणार आहे ते म्हणजे व्याधीही दुःखो. हे सुरुवातीला जे आर्य सत्य सांगितलं होतं त्यापासून दुःखातनं मुक्ती मिळेल. पण मग नुसता शरीराचा व्यायाम एवढाच पुरेसा आहे का? अजिबात नाही. शरीराबरोबर मनाचा सुद्धा व्यायाम केला पाहिजे. मग मनाचा व्यायाम करायचा म्हणजे काय करायचं? मनाचा व्यायाम करण्यासाठी आपल्याला स्वतःशी संवाद साधला पाहिजे. आपण एकमेकांशी बघा ना 24 तासात भरपूर बोलतो. आणि आजकाल तर आपण ऑनलाईन खूप बोलतो. 2 व्यक्ती शेजारी बसल्या असेल तरी चॅटिंगवर बोलतात, पण एकमेकांशी नजरेला नजर देऊन बोलत नाहीत. नजरेला नजर देऊन बोलणं का गरजेचं आहे? कारण त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढत असतो, त्यातून तुमच्या विचारांची स्पष्टता कळत असते, त्यातून तुमचं ज्ञान झळकत असतं. आणि म्हणून आपल्याला नजरेला नजर देऊन बोलता आलं पाहिजे. पण त्या नजरेला नजर देण्यासाठी आपल्याला स्वतःशी संवाद साधावा लागेल. माझं आतमध्ये काय खुपतंय, मला कुठे दुखतंय, मला कुठे काय कमी पडतंय हे जाणून घेता आलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला तथागतांनी सांगितलेलं मेडिटेशन, ध्यानधारणा करावी लागेल. दिवसातल्या 24 तासांपैकी निदान 10 ते 15 मिनटं स्वतःसाठी द्यावी लागतील. कारण आपण स्वतः जर व्यवस्थित असू तर आपलं कुटुंब व्यवस्थित असणार आहे. आणि असं प्रत्येक कुटुंब जर व्यवस्थित असेल तर समाज व्यवस्थित असेल. आणि जर समाज व्यवस्थित असेल तर आपली पुढची साखळी तालुका, जिल्हा, प्रदेश आणि राष्ट्र व्यवस्थित असणार आहे. आणि म्हणून त्याची सुरुवात आपल्यापासून करावं लागेल. कारण आपण असंही म्हणतो ना की ज्या वेळेला आपण एक बोट समोर करतो त्यावेळेला 3 बोटं स्वतःकडे असतात. आणि त्या 3 बोटांचा विचार आधी करावा लागेल, मग आपण एका बोटाचा विचार करू. बरोबर ना? कारण इतरांना सांगणं फार सोपं आहे की तुझं हे चुकतंय, तू तसाच करतो, तू अशीच वागते. पण त्याच्या आधी मी काय वागते, मी कसा विचार करते, मी कशी रिॲक्शन देते, मी कशा पद्धतीने माझं ज्ञान वाढवते, मी कशा पद्धतीने माझ्या करिअरवर फोकस करते. जसं मगाशीच दादांनी सांगितलं की रिसर्च पेपर लिहिणं छोटी गोष्ट नाही आहे. एज्युकेशन सेक्टरमधले ते आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे की एक पेपर लिहायचा म्हणजे किती सारा संदर्भ घ्यावा लागतो.
किती वाचन करावं लागतं, किती लोकांशी संवाद साधावा लागतो, कुठल्या विषयावर लिहायचं याची अगोदर खात्री करावी लागते आणि मग तशी मांडणी करावी लागते. बरं, मांडणी करणं तरी सोपं आहे का? मांडणी करायची म्हणजे वाचनामधून आपल्याला समोरच्या व्यक्तीला जोडता आलं पाहिजे. आज आत्ता मी तुम्हाला बोलण्यातनं जोडते, तुम्ही मला बघताय, प्रत्यक्ष मी तुमच्या समोर आहे, म्हणून तुम्ही ॲटलिस्ट माझ्याकडं बघून माझे हावभाव, माझे हातवारे, माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव, माझे शब्द तुमच्या कानावर पडत आहेत, या सगळ्यातनं मी तुम्हाला कनेक्ट होते. पण लिखाणातनं तसं नसतं. माझं लिखाण हे तुमच्यापर्यंत पोचणं गरजेचं असतं. त्यावेळेला एक मोठी जबाबदारी येत असते आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मग आपल्याला गरज असते ती म्हणजे आपलं मन स्वच्छ असण्याची. जसं आपण म्हणतो ना की घरात कपबशी असते, चहा द्यायचा म्हटला तर आधीच जर त्या कपामध्ये चहा भरलेला असेल तर आणखी चहा देऊ शकता का तुम्ही? नाही देऊ शकत. तो वाया जाणार आहे, तो सांडला जाणार आहे. तसंच आपल्या मनाचं पण असतं की आपल्या मनात आधीच जर काही विचार असतील तर ते आपल्याला बाजूला केले पाहिजेत. नवीन विचार घेण्यासाठी अगोदर आपल्या मनातले नको असणारे विचार आपल्याला काढता आले पाहिजे. त्याला आजच्या भाषेत आपण म्हणूया की न वापरात येणारे फाईल्स डिलीट केल्या पाहिजे. आपल्याला नकोसे विचार काढून टाकता आले पाहिजेत, तर आपण नवीन विचार त्यामध्ये घेऊ शकतो आणि आपल्या स्वतःला कुठेतरी ज्ञानाप्रत नेऊ शकतो. आणि म्हणूनच अष्टांग मार्ग हा खरं तर खूपच गहन विषय आहे. इथं फक्त संत कबीरांचा एक दोहा मला आठवतोय, थोडासा चेंज करून त्याच्यात मी तुम्हाला सांगते की संत कबीर असं म्हणायचे, सब धरती कागज करू, सब धरती कागज करू, लेखनी सब बन रहा है, सात समंदर की मसी करू, फिर भी बुद्ध के गुण लिखे न जाए, फिर भी बुद्ध के गुण लिखे न जाए. याचा अर्थ असा होतो की मी जेवढ्या समुद्रातलं पाणी आहे त्या सर्व पाण्याची शाई केली आणि ही धरती जेवढी आहे, जेवढी पृथ्वी आहे, त्या पूर्ण पृथ्वीचा कागद केला. आणि जर मी तथागतांचे गुण लिहायला घेतले तरी सुद्धा ते गुण लिहून होणार नाहीत. मग ही जर वस्तुस्थिती असेल तर अवघ्या 1 तासामध्ये माझ्यासारखी स्त्री तुम्हाला किती गुण सांगणार. पण तरीसुद्धा आजच्या या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली, त्यामुळं मला फक्त 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्गाचा जर आपण अवलंब केला तर मात्र नक्कीच आपण स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या समाजाचं जीवन उंचावू शकतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि आजच्या दिवशी तुम्हीसुद्धा स्वतःप्रत ही प्रतिज्ञा कराल की आजपासून निदान मी या अष्टांग मार्गाचा अवलंब करेन. कारण हे अष्टांग मार्ग 4 आर्य सत्य, याच बरोबरीने त्रिसरण, पंचशील, 10 पारमिता आणि 22 प्रतिज्ञा आपल्यासमोर पोचवल्या, आपल्यापर्यंत पोचवल्या, ते म्हणजे आपले परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते आहेत म्हणून आपण आहोत याची जाणीव आपल्याला प्रत्येक क्षणाला असली पाहिजे. कारण आपण घेतो तो श्वास, खातो तो घास आणि जिथं आपण राहतो तो निवास, हे सर्व 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 फक्त आणि फक्त आपल्याच बाबासाहेबांच्यामुळं आहे. त्यामुळं त्यांचा रथ पुढं नेण्याची जबाबदारीसुद्धा इथं बसलेल्या आपल्या प्रत्येकाची आहे. आणि त्यासाठी आपण आजच्या दिवशी ही प्रतिज्ञा करूया की आपण सर्वांनी 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्गाचं पालन करूया. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. सर्वांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि इथंच थांबते. नमो बुद्धाय. जय भीम.